राज्य विधिमंडळामध्ये प्रार्थना स्थळावरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित झाला। त्यावेळी सरसकट प्रार्थना स्थळांवरील भोंग्यांच्या बाबत तक्रारी आल्या, मात्र त्याही पेक्षा जास्त चर्चा होती ती मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात। मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधातला संताप हा जास्त आहे, कारण हे भोंगे 365 दिवस दिवसातून 5 वेळा किमान वाजत असतात। पांडे यांनी 17 एप्रिल 2022 ला तत्कालीन सरकारला एक पत्र पाठवलेलं होतं। सन्माननीय अध्यक्ष महोदय, ते पत्र हे भोंग्यांचा आवाज जो आहे, हे भोंगे जे आहे बंद करण्याच्या संदर्भामध्ये ते पत्र होतं। मात्र त्या कालावधीमधल्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारने त्याच्यावरती कुठलाही निर्णय घेतला नाही, परंतु त्यांचं पत्र जे होतं हे पूर्णतः मीडियामध्ये व्हायरल झालं आणि आदरणीय उत्तर प्रदेशमध्ये योगीजींच्या सरकारने तत्काळ त्याच्यावरती कारवाई करत 19 एप्रिल 2022 रोजी त्या विषयाच्या बाबतीमध्ये कारवाई केली आणि उत्तर प्रदेशमधले जे भोंगे जे आहे हे पूर्णतः बंद करण्यात आले। सन्माननीय अध्यक्ष महोदय, एखाद्या सणाच्या दिवशी आपण स्पेसिफिक परवानगी देऊन ह्या भोंगे जे असतील किंवा मंदिरात प्रार्थना स्थळावरती असतील ह्याला आपण परवानगी देऊ शकतो, पण रोजची दैनंदिन जी प्रार्थना असते दिवसभरामधून 6-6 वेळा त्याच्यावरती भोंग्यावरून ही अजान म्हटली जाते। सन्मान्य अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे माननीय राज्याचे मुख्यमंत्री महोदयांना की सदर विषयाच्या बाबतीमध्ये तत्काळ सरकार उत्तर प्रदेशच्या सरकारच्या प्रमाणे कारवाई करून हे भोंगे जे आहे हे बंद करणार का? कुठल्याही प्रार्थना स्थळावर जे काही भोंगे आहेत त्या भोंग्यांची परवानगी घेतली पाहिजे। हे भोंगे रात्री 10 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत बंद असले पाहिजेत। सकाळी 6 ते रात्री 10 या कालावधीत दिवसा 55 डेसिबल आणि रात्री 45 डेसिबल आवाजाची मर्यादा असली पाहिजे, त्यापेक्षा अधिक मर्यादा त्याची असू नये। या ठिकाणी उल्लंघन होईल 55 डेसिबल आणि 45 डेसिबलचं त्यांना पुन्हा परवानगी देण्यात येणार नाही।